नमस्कार मित्रांनो. 2 दिवसापूर्वी आपण अँथ्रोपिक एआयचा न्यूज ऐकायला चालू केला आणि आपण विचार करायला लागलो की व्हॉट इज अँथ्रोपिक एआय आणि त्याचप्रमाणे ज्या ज्या लेव्हलमध्ये ग्लोबल मार्केट पर्टिक्युलरली सर्व्हिस सेक्टर ज्या आणि त्यातल्या त्यात आयटी सेक्टर ज्याप्रमाणे कोलॅप्स झालं, एव्हरीबडी वॉज एक्साइटेड अबाउट व्हॉट इज अँथ्रोपिक एआय. तर या टॉपिकमध्ये आपण जाणून घेऊया की व्हॉट इज अँथ्रोपिक एआय आणि त्याचे परिणाम सर्व्हिस सेक्टरवर, ग्लोबल आयटी सेक्टरवर किंवा चहूकडेच काय परिणाम होतील याचा आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. सो पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की व्हॉट इज अँथ्रोपिक एआय. अँथ्रोपिक एआय असं काही नवीन नाहीये. खूप दिवसापासून आपण चॅट जीपीटी वापरतो, जेमिनाय वापरतो. त्याचप्रमाणे काही लोकांना माहिती असेल की क्लाउड एआय हा हा पण एआय हा खूप स्ट्रॉंग आणि एकदम कोडिंगच्या बाबतीत एकदम स्ट्रॉंग मानलं जातं त्याला. पण मग यावेळेस काय झालं, क्लाउड एआय वाल्यांनी एक त्याचा प्लगइन रिलीज केला. तो प्लगइन म्हणजे काय की एक ॲडिशनल फीचर जे क्लाउड एआय प्रोव्हाईड करत होतं त्याच्यावर एक ॲडिशनल फीचर. त्याचं फीचर ते काय म्हणले की अगोदर क्लाउड एआय फक्त एक चॅटबॉट म्हणून यूज करायचे. चॅटबॉट म्हणजे चॅटबॉट कसं असतं, आपण एखादा प्रॉम्प्ट लिहिला, मग तो आपल्याला फक्त रिप्लाय देणार. ह्या प्रॉम्प्टसाठी हे आन्सर आहे. पण हा आता हे अँथ्रोपिक एआय वाले असं बोलले की इफ यू आर गिव्हिंग सम प्रॉम्प्ट, वी विल डिलिव्हर एंड टू एंड सोल्युशन. एंड टू एंड सोल्युशन म्हणजे तुम्ही फक्त एक आम्हाला रिक्वायरमेंट द्या आणि आम्ही त्याला पूर्णतः कन्व्हर्ट करून देऊ. म्हणजे म्हणजे ते बेसिकली सपोज एखादं काम दिलं तर ते पूर्ण काम करून देईल आणि तुम्हाला कुठल्याही ह्युमन लेबरची किंवा मॅन पॉवरची गरज लागणार नाही. बेसिकली असे असे या अगोदरही खूप जणांनी दावे केले. मार्केटमध्ये एजंटिक एआय आलं आणि त्याचप्रमाणे अनेक एजंटिक एआय आले. पण त्यांनी त्यांनी पण खूप अशा प्रकारचे दावे केले. पण त्या प्रमाणात जर विचार करायला गेलं तर त्यांचा दावा तेवढा सक्सेसफुल ठरला नाही. खूप मल्टीनॅशनल कंपन्यांनी खूप ट्राय केलं की एजंटिक एआय आणायचं आणि इम्प्लिमेंट करायचं. पण त्याचा तेवढा इफेक्टिव्हनेस किंवा त्याची जी इफिशियन्सी होती तेवढी तेवढी इफेक्टिव्ह राहिलं नाही. पण असं मानलं जातंय की अँथ्रोपिक एआय जर त्यापेक्षा थोडे नेक्स्ट लेव्हल असल्यामुळे थोडं सर्व्हिस सेक्टरवर किंवा पर्टिक्युलरली आयटी सेक्टरवर खूप इम्पॅक्टफुल राहील. तर इंडियन आयटी सेक्टरच्या दृष्टिकोनातून जर आपण बघायला गेलं तर इंडियन आयटी सेक्टर मोस्ट ऑफ द इंडियातले जे पण प्रोजेक्ट आहेत ते आयदर यूएस बेस्ड आहेत किंवा युरोप बेस्ड, म्हणजे एकंदरीत ग्लोबल प्रोजेक्ट आहेत जे आउटसोर्सिंग करत आहोत आपण. आणि जे मोस्ट ऑफ द जे आपले मित्रमंडळी काम करत आहेत आयटी सेक्टरमध्ये, म्हणजे माझे कलिग वगैरे जे काम करत आहेत ते पर्टिक्युलरली सर्व्हिस कन्सिडर केलं जातं की सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करत आहेत. आणि ते आता मी आमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये पाहतो तर की प्रत्येकजण आयदर इट इज काइंड ऑफ सम डेव्हलपमेंट टास्क, टेस्टिंग टास्क और इन काइंड ऑफ टास्क. सो असा दावा केला जातो की या प्रकारचे जे काम आहे ते अँथ्रोपोनिक एआय टेक ओव्हर करू शकेल. तर खरंच टेक ओव्हर करू शकेल का? आय बिलीव्ह की ते थोड्या प्रमाणात करू शकेल. पण मला असं वाटतं की ज्या प्रमाणात ते रिप्लेस करेल त्याच प्रमाणात त्या प्रोपोर्शनेटमध्ये जॉब पण त्या प्रकारचे क्रिएट होतील. जसे सुरुवातीला फक्त डेव्हलपरचे जॉब असायचे, असं त्यानंतर चॅट जीपीटी आणि अदर एलएलएम्स आले तर ते नवीन जॉब तयार झाले की प्रॉम्प्ट इंजिनियर. फक्त तुम्हाला प्रॉपर कोड प्रॉम्प्ट देता आले पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही तो तुमच्यासोबत कोड इंटिग्रेट करता, तुमच्या वर्कमध्ये कोड इंटिग्रेट करता आला पाहिजे. अशा प्रकारचे नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होतील. ॲक्च्युअली माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या प्रमाणात एआय जॉब तुमचे घेईल त्याच प्रमाणात ते जॉब प्रोपोर्शनेटली जॉब क्रिएट करेल. तर असं घाबरण्यासारखं काही नाही. पण यू हॅव टू अडॅप्ट टू द चेंज. दॅट इज द ओनली रिकमेंडेशन आय वुड से. अँड जे लोक असं म्हणजे इन्सिक्युअर वाटत आहेत, सो आय थिंक की जे ज्यांच्याकडे थोडे स्किल कमी आहे त्यांनी पर्टिक्युलरली एआय रिलेटेड थोडे स्किल अडॅप्ट करावे किंवा डेटा रिलेटेड कुठले फील्ड स्किल्स अडॅप्ट करावे. त्याचसोबत एआयचे जे स्किल्स आहेत ते अडॅप्ट केले तर सर्वायवल इझी होऊन जाईल. त्याचप्रमाणे तुमचं पण काय याच्यावर वेगळं मत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ गाईज.